तर बघा मित्रांनो की अतिशय महत्त्वाचा विषय आता डोकं फिरायचं काम झाले. पहिल्यांदाच बघतोय वर पत्रा आहे, भिंत आहे, तुम्ही बघू शकताय पूर्ण उंची बघा किती आहे. आणि पहिल्यांदाच असा अतिशय विषय हार्ड आहे बघा. तर अतिशय विषारी असणारे बोनस पहिल्यांदाच भितारावर चाललेले मी बघतोय बघा. आतापर्यंत 18 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा हा प्रकार माझ्या समोर डोळ्यासमोर आलेला आहे. आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही की गोनस इतक्यावर जाऊन बसले. अरे बाप रे बाप. तिनं आता तिचं रूप दाखवायला चालू केलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी विजय सूर्यवंशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघा सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुका होळीचा गाव या ठिकाणी पोहोचलेलो आहे बघा. आपले सहकारी मित्र बाबासाहेब शिंदे यांनी आपल्याला कॉल केलेला. कुठं बाबा चक्क गोनस इतक्यावर गेले कशी? वर होती पाक, मी खाली आले पोटवायची वर तोंड काढलं पाक वर. आयुष्य राव खतरनाक विषय आज आहे बरं का. हुकू नाही आता हो हा नाही लागत ना. थांबा. तर बघा मित्रांनो की अतिशय महत्त्वाचा विषय आता डोकं फिरायचं काम झाले. पहिल्यांदाच बघतोय वर पत्रा आहे, भिंत आहे, तुम्ही बघू शकताय पूर्ण उंची बघा किती आहे. आणि पहिल्यांदाच असा अतिशय विषय हार्ड आहे बघा. तर अतिशय विषारी असणारे गोनस पहिल्यांदाच भितारावर चाललेले मी बघतोय बघा. आतापर्यंत 18 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा हा प्रकार माझ्या समोर डोळ्यासमोर आलेला आहे. आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही की गोनस इतक्यावर जाऊन बसल्या. वर बघा विशेष वाटते बघा आज पण. काय काळजी करू नका तुम्ही. आता इथं तोंड आहे बघा तिचं. काढलं तुम्ही आता बघ झाले कशी बसले बघा. तिच्या डोळ्याची बावली सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. उभी असते बघा, खूपच मोठी असणार आहे बघा. आता मग ते विठळ घालून बसल्या. फोटोच्या पाठीमागं आपण त्याचं तोंड दाखवण्याचा मला प्रयत्न करतोय. अरे बाप रे बाप. तिनं आता तिचं रूप दाखवायला चालू केलेलं आहे. का हो पाहुणे बाजू तुम्ही लय वर चाललाय. खाली या, खाली या, खाली. आता वर जाऊ. पगार वगैरे असते. तर बघा मित्रांनो अगदी सुरक्षितपणे आपण त्याला पकडलेलं आहे. व्हिडिओ बघून कोणीच आम्हाला पकडू नका, कारण हा इंग्रजीमध्ये बघा याला रसल वायपर म्हणलं जातं.
हिंदीमध्ये चित्ती, मराठीमध्ये बोनस आणि शास्त्रीय भाषेमध्ये डाबोया रसेली अशी त्याची नाव आहेत बघा. आता तो साप आपल्याला वॉर्निंग द्यायला लागलाय सध्याच्या घडीला, म्हणजे की तो आवाज जो करतोय तर माझ्या जवळ येऊ नका म्हणून तो आपल्याला सावध करण्यासाठी सांगतोय बघा. जर असा आवाज उत्तममध्ये वगैरे आला तर अजिबात पुढे जायचं नाही. त्या दिवशी काम थांबवायचं, दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर तो निघून गेलेला असतो. लक्षात घ्यायचं या सापाच्या जास्त नादाला लागायचा प्रयत्न करायचा नाही, कारण ज्या वेळेला ह्याला धोका वाटतो त्यावेळेला तो आधी वॉर्निंग देतो आपल्याला. आणि तरी पण माणसांना एकदा शेवटचा पर्याय म्हणून चावत असतो. लोकांनी गैरसमज केले की गोणं सोडून वगैरे चावतं, तसं काही गैरसमज करू नका. आपण त्या जवळ जाऊन त्याला लय उचलायचा प्रयत्न केला तर ते स्वतःच्या रक्षणासाठी उडून चावू शकतं, आणि अन्यथा असं स्वतः वगैरे चावत नाही. आता आपण त्याच्यात जास्त जवळ गेलतो म्हणून तो पहिल्यांदा आपल्याला सूचना देतोय, माझ्या जवळ येऊ नका म्हणून तो अगोदर सांगतोय आपल्याला. म्हणजे जाणून बुजून स्वतःहून कधी कुठला साप मागं लागून वगैरे चावत नसतो. तर बघा मित्रांनो की याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचे विष असतं आणि याच्या विषाचा परिणाम बघा आपल्या रक्ताभिसरण संस्थेवरती होत असतो. त्यामुळे लक्षात घ्या, बीपीच्या पेशंटला जे काही गोळ्या आपल्याला मिळतात तर त्या गोण्याच्या विषापासून प्रोसेस करून तयार केलेलं असतं, सुरक्षित असतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका पहिली गोष्ट. तर बघा त्याला ओळखायचं कसं बघा, त्याच्यावरती बघा त्याचं जर डोकं बघितलं तर त्रिकोणी पाहण्यासारखं टोक असल्यासारखं डोकं असतं आणि शंकरपाळीच्या आकाराच्या किंवा रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे त्याच्यावरती शिक्क्यांच्या 3 लाईनी असतात आणि हुबेहूब अजगरासारखा दिसणारा साप असतो. लोक याला अजगराचं पिल्लू समजून पकडण्याचा प्रयत्न करतात, जे नवीन लोक असतात ती. तर त्यांना माझी विनंती आहे की सापांची ओळख असल्याशिवाय सापांच्या जवळ सुद्धा जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण कसं आहे की याचा एक चावा माणसाचा जीव धोक्यात येऊ शकतो. कारण कसं आहे की याचं 15 mgच्या वर जर विष शरीरामध्ये गेलं तर माणसाला जीवाला धोका होतोय. त्यामुळे लक्षात घ्या, अजिबात या सापाच्या जास्त नादाला लागू नका. तर बघा मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी पोळीचा गाव या ठिकाणी पकडलेला रसल वायपर अगदी वर भिंतीवरती होता बघा. तर त्याला सुरक्षितपणे आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून द्यायला लागलोय बघा. तर आवाज करतच तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत काळजी दक्षता घ्यायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.